तुमचा मोबाईल भर सर हरे ओम मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुड़ध्वज मंगलम पुंडरीकाक्षो मंगलाय तनो हरे। हरे ओम स्वस्ति नः इन्द्रो बृहस्रवाः स्वस्ति नः ओखा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी। थोड़ा पाठी में सर हरि ओम भवदीपते रूपस्थो कर्म साक्षी हविघ्नकृत यावत् कर्म समाप्ति स्यात् तावत् त्वं सुस्थिरो भव। ओम चंद्रमा मणि सूर्यात् यक्षोः सूर्यो अजायत श्रोत्राद्वाश्च प्राणस्य मुखाभ्यग्निरजायत। एक मिनट कुठे गेले सर लोक हो गया थोड़ा सा नीचे आ जाओ शिवाजीराव हरे ओम हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णस्तां चंद्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो महावः तां मावा जातवेदो लक्ष्मीमनपगामनीं यस्यां हिरण्यां विन्देयं गामश्वां पुरुषानहम्। बोले लक्ष्मी नारायण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, धन्वंतरी भगवान की जय, पार्वती मुदय शिव हर हर महादेव। चलो चलो काय मुझे कुछ लोग काय तिकडे काय वहिनी आलं तेवढं बेजारणार आले तिथे अर्ध्या रस्त्यात आले स्थिती म्हणून सौभाग्यवती चंद्रताई बाबासाहेबजी पाटील यांचीही या कार्यक्रमासाठी उपस्थिती आहे, त्यांचंही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत। युवा संत राजशेखर शिवलिंग शिवाचार्य महाराजजी आचार्य श्री गुरुनाथ स्वामीजी या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचंही मनपूर्वक स्वागत। प्रमुख पाहुणे म्हणून
पंडित लवकेश मिश्राजी, जुगल किशोर शर्माजी, सुरेखा जुगल किशोर शर्माजी व भगवानराव बडे सर या सर्वांची या ठिकाणी उपस्थिती आहे. या सर्वांचं या कार्यक्रम प्रसंगी मनपूर्वक स्वागत. यानंतर या कार्यक्रमाचे उद्घाटक सन्माननीय श्री बाबासाहेबजी पाटील साहेब व त्यांच्या सौभाग्यवती चंदाताई बाबासाहेबजी पाटील या दोघांचाही सत्कार करण्यासाठी मी काका आणि काकूंना विनंती करतोय. एसबीएमचे सर्व टीम यांना विनंती आहे, कृपया आपण समोर यायचे. कजवाड सर यांनी स्टेजवरती यायचे कृपया. एक मिनिट समोर. कार्यक्रमात आहे प्लीज. यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येईल. मी काकांना विनंती करतोय की हेंगणे तात्यांचा या ठिकाणी सत्कार करावा. त्यानंतर मान्य श्री जुगल किशोर शर्माजी, अनिरुद्ध काकांना विनंती करतोय काकाने जुगल किशोर शर्माजी यांचा या ठिकाणी सत्कार करावा. त्यानंतर बडे सरांचा सत्कार करण्यासाठी मी काकांना विनंती करतोय की बडे सरांचा या ठिकाणी सत्कार करावा. यानंतर बडे सरांचा क्षीरसागर सर यांचा सत्कार करण्यासाठी मी काकांना विनंती करतोय ऍडव्होकेट क्षीरसागर सर यांचा सत्कार करावा. डॉक्टर मिनाज मुलानी यांचा सत्कार करण्यासाठी मी सौभाग्यवती अयोध्याताई केंद्रे यांना विनंती करतोय व अनुसयाताई केंद्रे या दोघींनाही विनंती करतोय की आपण डॉक्टर ताईचा या ठिकाणी सत्कार करावा.
यानंतर श्री कजेवाड सर यांचा सत्कार करण्यासाठी मी जयप्रकाश भाऊ केंद्रे यांना विनंती करतो की त्यांनी राजेश कजेवाड सर यांचा सत्कार करायचा आहे. सत्कार करण्यात यावा. वृद्धा गावचे सरपंच गजानन चंदेवाड यांचा सत्कार करावा. धन्यवाद. स्वागत व सत्कार करतो आणि पुढील कार्यक्रमाला सुरुवात करतो. मान्य श्री कजेवाड सर यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटीलजी, या अहमदपूर परिसरात आपण करण्याचा प्रयत्न करतोय. तर याचा एक मुख्य उद्देश आहे की लोकांना आयुर्वेदाचं महत्व पटत आहे. आयुर्वेद हेच आपल्या जीवनाचं, किंवा आपण जे म्हणतो की नाही, आपल्याला निरोगी राहायचं असेल तर आयुर्वेदच आपल्याला पूर्णपणे रूट कॉज ट्रीटमेंट देऊ शकतं. आणि या ट्रीटमेंटसाठी, या उपचारासाठी आपल्याला खूप दूर जावं लागतं. जसं माधवबागला खोपोलीला मुख्य त्याचं केंद्र आहे, असे अनेक केंद्र आहेत की निसर्ग उपचार केंद्र, की तिथे आपण 7 दिवस 5 दिवस जाऊन हे आपल्याला परवडणार पण नाही. हा विचार करून काकू आणि काकांनी आपल्या अहमदपुरात एक अशा 5 स्टार असलेलं एक नशामुक्ती केंद्र, एक निसर्ग उपचार केंद्र, जो सुजोग थेरपी आहे त्याच्यामध्ये, ज्यामध्ये आपल्याला ओझोन थेरपी मिळते, ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या शरीराच्या सेल्सवरती काम करणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या मायक्रो टेक्नॉलॉजी असलेल्या मशीन इथं उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आणि या परिसरामध्ये आपण ह्या सर्वांनी या मशीनचा, आधुनिक टेक्नॉलॉजीचा आणि सेल्सवरती काम करणाऱ्या वेगवेगळ्या मशीनी आहेत, त्याचा जर आपण वापर केला तर नक्कीच आपल्या शरीर निरोगी राहून आपण नक्कीच एक 100 वर्ष निरोगी राहण्याचं ध्येय काकूनी घेतलेलं आहे. आणि सगळ्यात मोठी प्रेरणा काकूची आहे. काका त्याला खूप मोठी मदत आहे. मोठे काका आहेत, डॉक्टर साहेब आहेत, आणि ह्या सर्वांनी, आपल्या परिसरातील सर्व लोकांनी या उपचार केंद्राचा निवासी पण आहे. 7 दिवस राहून आपला जो काही आजार असेल, जो आता असलेला बीपी आहे, शुगर आहे, थायरॉइडचा प्रॉब्लेम होतोय, बऱ्याच जणांची इम्युनिटी पॉवर फार कमी होत चाललेली आहे. त्यामुळे व्हायरस सारखे आजार, कोविड सारखे आजार आपल्याला होत आहेत आणि त्याच्यासाठी आपली इम्युनिटी मजबूत करावी लागते. आणि त्या इम्युनिटी मजबूत करण्यासाठीच हे केंद्र आपल्या अहमदपुरात स्थापन झालेलं आहे. आणि यासाठी मी काकू आणि काकीचे खूप खूप धन्यवाद मानतो की त्यांच्या मनात ही संकल्पना आली. आणि ती संकल्पना डॉक्टर जगदाळे सर, डॉक्टर मिनाज मुलानी मॅडम आणि डॉक्टर भाग्या मॅडम हे इथे राहून ते उपचार करतील. वेगवेगळे तज्ञ डॉक्टर वेळोवेळी BMS MD आणि वेगवेगळे थेरपिस्ट आहेत. कायरोथेरपी सारखी थेरपी आपल्याकडे माहिती नाही आणि ते आपल्याला ती सेवा इथं उपलब्ध करून देत आहेत. त्याबद्दल मी काकू आणि काकीचे धन्यवाद मानतो आणि मी ते माझं प्रास्ताविक संपवतो. धन्यवाद. धन्वंतरी पंचकर्मा आरोग्यधाम निसर्ग उपचार व नशामुक्ती केंद्र या शुभारंभ प्रसंगी उपस्थित असलेले गुरुवर्य राजेश शेखर श्री विश्वाचार्य महाराजजी, कार्यक्रमाला उपस्थित असलेले ॲडव्होकेट भारत भूषण साहेब,
शिवानंदजी हेगणे, ज्यांनी आम्हाला इथे निमंत्रित केलं ते आमच्या सौ श्री आयुधाताई केंद्रे, अशोक काका केंद्रे, विनोदुद्दीन केंद्रे, अनुसया केंद्रे, ज्योती डॉक्टर केंद्रे, सविता, पत्रकार मित्र, मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माता भगिनी, कार्यक्रमाला उपस्थित असलेले सौ चंदा पाटील आणि माझ्या तरुण मित्रांनो, सर्वप्रथम या ठिकाणी कार्यक्रमाचा उद्घाटक या नात्याने उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. अहमदपूर शहराची गरज लक्षात घेता काकांनी आणि काकूंनी स्वतः त्यांनी अगोदर अनुभव घेतलाय. मी या कुटुंबाचे धन्यवाद मानतो, आभार मानतो. मित्रांनो, जीवनशैली आपल्या ऋषीमुनी आपल्याला अगोदर सांगितले. जे देवाचे डॉक्टर होते त्या काळापासून धन्वंतरी डॉक्टर होते. धन्वंतरीच्या काळापासून मग नंतर ॲलोपॅथिक आयुर्वेदिक ही सगळी प्रक्रिया सुरुवात झाली. आता त्याच्यानंतर मग हे पंचकर्माचे नाडी तपासणी आली. याच्यामध्ये काही जुनं आणि काही नवीन अशा प्रकारचं संशोधन करून अधिक औषध गोळ्यावर देण्यापेक्षा त्या रोगाच्या मुळाशी जाऊन त्याचा नायनाट करायचं काम हे शास्त्र करतं. ॲलोपॅथिक मध्ये ताबडतोब तुम्हाला ट्रीटमेंट मिळवली जाते आणि निघून जाते. आयुर्वेदिक शास्त्र म्हणते की हा रोग झाला कशाने त्याला नायनाट करायचे मला. पण ही आत्ताची पंचकर्माच्या माध्यमातून ही आज जे आपण सुरुवात करतोय, झालेल्या परिस्थितीपासून आपण त्याला कसं रोखता येईल, पुढे त्याची वाढ कशी होणार नाही, अशा प्रकारची नाडी परीक्षण करून पंचकर्मा अनेक त्या संशोधनामधून या प्रतिकार करायची शक्ती निर्माण, नाडी परीक्षा करणे आणि मग कोणत्या ठिकाणी कोणती नस कोणत्या कामासाठी येते त्याचा अभ्यास करून त्याचा ट्रीटमेंट केला जातो. जीवनशैली आपली खाण्यापिण्यावर आहे, म्हणून अगोदर आपल्याला आहारावर आपण नियंत्रण करायला पाहिजे. ॲलोपॅथिक मध्ये देखील आपल्याला खूप डॉक्टर सांगतात, परंतु आपण त्या डॉक्टर सांगितलेल्या स्क्रिप्ट प्रमाणे आपण वागत नाही, मेडिसिन वेळेवर घेत नाही. डॉक्टर तुम्हाला एखादी औषध देत असताना सकाळी एक गोळी, दुपारी एक गोळी किंवा संध्याकाळी एक म्हणले जाते. आपण म्हणतो 3 गोळ्या 3दा घेण्यापेक्षा एकदाच घेतलं तर काय. कसं नसतंय की एका गोळीचा इफेक्ट 4 तास राहतो, दुसऱ्या गोळीचा इफेक्ट 8 तास राहतो आणि तिसऱ्या गोळीचा अशा 8-8 तासांना त्या गोळीचा परिणाम होत असतोय. म्हणून डॉक्टर आपल्याला एका गोळीनंतर दुसरी नंतर तिसरी असं सांगत असतात. आपण देखील आपल्या जीवनामध्ये आपल्याला दिवसाला 3 डॉक्टर लागतात. सकाळी एक खातो, दुपारी एक खातो, संध्याकाळी खातो. आणि एक खातो तर आपल्याला तब्येत चांगली राहते, स्वास्थ्य चांगलं राहतंय. मग आपण मी असंच म्हणलं की 3 भाकरी एकदा सकाळी खान जा, बरोबर कुठं जायचं तिथे जवळ घ्या. काय होते, पोट बाधत, पचन व्यवस्था होणार नाही. त्याच्यासाठी पोटाला काही 3 प्रकारचे पोटामध्ये पेय आहे. काही अन्न आहे, काही पाणी आहे आणि काही हवा. त्याच्यामुळे त्या पद्धतीने आपण अन्न घेतलं पाहिजे. आम्ही शास्त्रामध्ये सांगितले की कोणतं अन्न खाल्यानंतर कोणतं फळ खायचं नाही, कोणतं अन्न खाल्यानंतर खायचं नाही, दूध खाल्यावर कांदा खायचा नाही किंवा मटण खाल्यावर दूध खायचं नाही. हे जे सांगितलेलं आहे त्याचे परिणाम आपल्याला खूप भोगलेच होत आहे. म्हणून याचा अभ्यास करून आपण
आपण जीवनशैलीमध्ये बदल केला तर आपण यशस्वी जीवन जगू शकतो. आणि त्याच्यापेक्षा आपल्याला शास्त्रामध्ये वाक्य दिलं आहे, सुबह की हवा सब बीमारी का दवा. कशासाठी म्हणलंय? सकाळी पहाटे 5च्या वेळेस जे हवेमध्ये जो आपल्याला दिवसभराची ऊर्जा मिळते, डॉक्टर कधीच म्हणत नाही 6च्या नंतर फिरायचं. डॉक्टर म्हणते की 5च्या नंतर तुम्ही फिरायचा, कारण 5 वाजताच्या पहाटेच्या हवेमध्ये जो काही आपल्याला ऑक्सिजन मिळणार आहे त्याच्यामुळे दिवसभर आपल्याला कितीही काम करायला ऊर्जा मिळते. त्याच्यामुळे एक मन आहे, सुबह की हवा सब बीमारी की दवा. त्या पद्धतीने आपण अशा प्रकारचा आहार जर घेतला, थोडासा व्यायाम केला, हलका फुलका वयाप्रमाणे, जसं जसं वय होत घेईल तसं तसं आपण व्यायाम देखील बदलला पाहिजे. तारुण्यामध्ये किती हे व्यायाम करायला चालतंय, पण वय उतरत गेल्यानंतर आपल्याला मग योगासन करणं, सूर्यनमस्कार करणं, प्राणायाम करणं, हलका फुलका व्यायाम करणं, आणि ह्या व्यायामामुळे आपल्याला एक शरीरामध्ये नवीन ऊर्जा निर्माण होते, थकवा येत नाही, कितीही काम करा. त्याच्यासाठी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये आवश्यक आहे. काही लोकांना असं वाटतं की आता म्हातारपणी कशाला आपण व्यायाम करायचे? व्यायाम आणि अभ्यास मरेपर्यंत करायचा असतो, त्याला कधीच संपवायचं नसतं. आपण वेळेनंतर व्यायाम करत झाला पाहिजे, तरच ते लोक शरीरानं चांगले राहू शकतात. शरीरानं चांगले म्हणजे काय? मसल, छाती असे आता गरज नाही आपल्याला. माझ्यासारख्या वयाच्या माणसाला, शहरातला, भारत देशाला मसलची गरज नाही आम्हाला. आमची इंटरनल बॉडी चांगली असली पाहिजे. मसल आता नको आम्हाला. मसल आम्हाला 25, 30, 40 वर्षापूर्वीची गरज होती, पण आता आमची बॉडी म्हणून आमची चांगलं वर्कआउट केलं पाहिजे, पचनक्रिया चांगली ठेवली पाहिजे. आणि त्या पद्धतीने आपण या शास्त्राचा अभ्यास केला तर बाकीचे छोटे छोटे जे आजार होतात त्याला इथे आपल्याला उपयोग होऊ शकते. म्हणून काकाने या ठिकाणी आम्हाला आणले आणि सकाळी देखील काकाने सांगितले किंवा केजरीवालला देखील थोडासा कफ होता. काकाने त्या दोघांनी ट्रीटमेंट घेतली, त्या दोघांचाही सर्दी आणि कफ कमी झाला. आणि मलाही सांगत होते की तुम्ही 5-6 दिवसाचं ट्रेनिंग करा बेंगलोरला, आणि ह्या ट्रेनिंग मध्ये गेल्यानंतर या कफ ह्या विलासावर आपल्याला खूप मोठा मात करता येते. म्हणून काका निश्चितपणे त्याच्या कामासाठी आम्ही वेळ काढून आमच्या हितासाठी सांगितलं. आता आपल्याला शरीर संपत्तीच महत्वाची आहे. सुभाषित खूप छान दिले लोकांनी, धनसंपत्तीपेक्षा शरीर संपत्ती श्रेष्ठ. आता इथे जमलेल्या लोकांना माझ्या बायको सहित हातवरी करायचं. सकाळी व्यायाम कोण कोण करते, करणाऱ्यांना हातवरी करायचं, किंवा फेऱ्या कोण कोण जाते. तुम्ही मिलिटरीमध्ये तुमचं नाही नाही तिकडे बघा कुठे परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं तन्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याधिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्रीगुरुं तन्नमामि। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। आज तुम्हाला आणि आम्हाला ही सांगायची गरज नसेल की आपल्या या ग्रामामध्ये अहमदपूर शहरामध्ये साक्षात धन्वंतरीचा अवतार म्हणजेच राष्ट्रसंत येथे वावरत.
जर आपण आपल्या भारताचा इतिहास पाहिला, जर आपण इतिहासाचं संशोधन केलं, आपल्या धार्मिक पुस्तकांमध्ये आढळून येतं की आधी मानवाचं आयुष्य किती होतं? 100च्या पुढे मानव जगत होता. कोण? आपला इतिहास सांग. पण आजकाल जे आपण पुस्तके वाचतो, गुगल, विकिपीडिया, यावर चुकीची माहिती. जर त्यावेळेस तुम्ही टाकलं की 1800च्या काळामध्ये मानवाची आयु किती होती, तर तिथं लिहिलेलं असतं 50 वर्षाची मानवाची. तुम्हाला सांगू इच्छितो की आपला जो भारताचा धनी इतिहास आहे त्याला सदा मिटवण्याचं काम केलेलं आहे. आणि तुम्हाला माहिती नसेल, जी काही सर्जरी आहे, जो काही मेडिकल सायन्स आहे, याचा उगम भारतापासून झालेला आहे. जे ऋषी संस्कृत होते, सुश्रुत, ते स्वतः सर्जरी करायचे. त्यांचं पुस्तक तुम्ही सुश्रुत संहिता वाचा. पतंजली लिहिलेलं पतंजली सूत्र वाचा. आपल्या जी भारत सभ्यता होती, इंडो सिव्हिलायझेशन, ती फार आधीपासून आणि फार जुनी सिव्हिलायझेशन, आणि तेव्हापासून या मानवाचं आयुष्य कसं वाढावं, जे काही नवीन रोग आहेत त्यांच्यावर मात कशी करावी, याचं संशोधन या काळापासून नव्हेच तर अगदी अगोदरच्या काळापासून याच्यावर संशोधन चालू. बोधी धर्म असतील, पाणिनी असतील, पतंजली असतील, अशा अनेक ऋषींनी आपलं आयुष्य या संशोधनामध्ये घातलं. आणि त्याचं फळ काय? आपल्याला एक वेगळं वेद मिळालं. कोणतं? आयुर्वेद. आयुर्वेदचा अर्थ काय? मानवाच्या जीवनात, मानवाचं जे आयुष्य आहे ते वाढवण्याकरिता आयुर्वेद आहे. आणि धन्वंतरी या शब्दाचा अर्थच आहे, धन्वंतरी म्हणजे एखाद्या वाळवंटामध्ये जीवनाचा उपज म्हणजे धन्वंतरी आहे. आपण जर पाहिलं तर जे राष्ट्रसंत होते ते MBBS होते. त्यांनी लाहोर विश्वपीठामधून आपली MBBS ची डिग्री घेतली होती. आणि त्यांचं एवढं सखोल अध्ययन होतं, एवढं सखोल चिंतन आयुर्वेदावर होतं. आमचे इथले जवळा पांचाळचे एक शिष्य होते, त्यांना कोणता आजार झाला होता तेच कळत नव्हतं. प्रत्येक डॉक्टरला दाखवलं, पुण्याला गेले, तिथून मुंबई, सदा चक्र असायच्या. निदान 25 ते 30 लाखापर्यंत मेडिकल बिल आलेलं होतं. पण एवढं पाण्यासारखा पैसा खर्च करून सुद्धा त्यांना नेमका रोग कोणता झालाय तेच कळालं नाही शेवटपर्यंत. आता शेवटची आस म्हणून त्यांना अप्पांकडे भक्तिस्थळावर घेऊन येण्यात आलं. अप्पांनी 1 तासभर ते सगळे रिपोर्ट्स बघितले आणि ते बघितल्याबरोबर फेकून टाकले आणि म्हणाले काय झालं नाही म्हणाले. त्यांच्या घरचे म्हणाले महाराज असं कसं म्हणता अप्पा, काही झाले नाही, असं आधार घेऊन यावं लागतंय, चढायला येत नाही आणि तुम्ही काय म्हणता काही झालं नाही. तर आपण थोड्या वेळासाठी त्यांच्या रूम मध्ये गेले
मीठ कमी पडलंय मला. काय मीठ कमी पडलंय? आप्पा त्यांच्या पूजेच्या खोलीमध्ये गेले, पाणी घेतलं आणि त्या पाण्यामध्ये 2 चमचे मीठ टाकले आणि ते पाणी कुणाला? त्या रोग्याला दिले आणि म्हणाले एवढं प्या आणि इथं झोपा, झोपून बघू काही फरक पडतो. तर तुम्हाला अक्षरशः सांगतो की जेव्हा निद्रेमधून तो रोगी उठला तेव्हा तो स्वतः चालायला लागला. आधी येत असताना त्याला चालायला येत नव्हतं, 2 माणसं त्याला उचलून येत. म्हणजे बघा, ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ते सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये फार कामाचे. आणि तेवढ्यात त्यांची बायको म्हणाली, हो आप्पा मीठच खात नाही, भीती आहे. कशाची? काही नसताना भीती. अर्धे रोगी ज्यांना काही झालेलं नसतं भीतीनंच मरून जात. तर तुम्हाला सांगतो, आपल्या जर आपल्याला निरोगी राहायचं असेल, जर आपल्याला दीर्घायू आपलं आयुष्य बनवायचं असेल तर आपलं आचरण शुद्ध असलं पाहिजे, आपली काया शुद्ध असली पाहिजे. पतंजलींनी अष्टांग योग सांगितलेला आहे, त्याचं पालन केलं पाहिजे. अष्टांग योगाच्या पालनाने एकतर तुमची मानसिक अवस्था तुमच्या मानसिक अवस्थेमध्ये सुद्धा वृद्धी होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, व्यायाम हे आरोग्यदायी मित्र, ध्यानी ठेवावे हे सूत्र, आळस वैरी मानिला सर्वत्र, सर्वतोपरी. व्यायामा विना सात्विक भोजन, तेही मारी विकारी होऊन, व्यायामे होय अग्निदीपन, अन्न पचन सहज. म्हणजे प्रत्येक रोगाला काही ना काहीतरी समाधान आहे, पण कोणताही रोग आपल्या या शरीराला भंग करू नये त्याकरिता व्यायाम हे फार महत्वाचं. आता आमदार साहेबांनी फार काही व्यायामाबद्दल सांगितलं, पण व्यायाम करणं ही एक मूलभूत आपली गरज आहे. व्यायामामध्ये सर्व आसनाची जननी कुणाला म्हणलेल्या माहिती आहे का? कुणाला? साहेबांनी म्हणल्याबरोबर व्यायाम करणारे तर बरेच हात वर आले, पण व्यायामाबद्दल माहिती राहणं, सर्व आसनांची जननी कुणाला म्हणलेला? कुणाला? कोणतं आसन? हलासन. हलासन जे आहे ते सर्व आसनांची जननी आहे. या आसनाच्या अभ्यासाने, याच्या अभ्यासाने तुमच्या शरीरातले जे काही रोग आहेत त्याचं निवारण होऊन जातं. तुम्हाला सांगतो, संत स्वामी समर्थ रामदास जे आहेत त्यांनी आपली साधना कशाच्या बळावर केली? तर सूर्य नमस्काराच्या बळावर. तुम्ही एवढं बघू शकता की सूर्य नमस्काराच्या बळावर त्यांनी सायुज्यता लाभून घेतली. एवढे मोठे रामांचे भक्त होते, पण ते सुद्धा, त्यांना सुद्धा आधार कशाचा होता? तर योगाचा. त्यांनी सुद्धा सूर्य नमस्कार करायचे. तुम्ही एवढं बघून घ्या, जर समर्थ स्वामी रामदासाच्या जीवनामध्ये या सूर्य नमस्काराने प्रकाश पडू शकतो, तर आपल्या जीवनामध्ये का पडू शकतो? व्यायाम जो आहे तो प्रत्येकाकरिता एक संजीवनी आहे. आणि म्हणूनच या अहमदपूर शहरामध्ये
धन्वंतरी पंचकर्म हे तुमच्या आणि आमच्या करिता, तुमच्या आणि आमच्या भल्याकरिता अहमदपूर शहर आता एक विकासाचं केंद्र झालेलं आहे. आपण बघतो कुठे ना कुठे बांधकाम चालू आहे, कुठे ना कुठे नवीन इमारती घडतात. अहमदपूर शहरामधले जे छात्र आहेत ते कुठं ना कुठं अहमदपूर शहराचं नाव लोके करत आहेत. सध्या विकासाच्या पथावर असलेल्या या अहमदपूर शहरामध्ये आज धन्वंतरी पंचकर्म याचं उद्घाटन झालं हे मी जाहीर करतो. आणि इथे येणारा प्रत्येक रोगी त्याला सुख समाधान आणि व तो जाताना इथून निरोगी आणि सुखी समाधानाने जावं हीच मी राष्ट्रसंतांच्या चरणी घडलेली सेवा समर्पित करून तुमच्यात विराजमान असलेल्या त्या अनंत कोटी ब्रह्मांड नायक शिवप्रभूला कोटी कोटी वंदन समर्पित करतो. ओम शांती. संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की, राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की. या ठिकाणी ऑर्गॅनिक, पूर्ण ऑर्गॅनिक रासायनिक खतांचा वापर केलेला आहे. पूर्ण ऑर्गॅनिक आहे खत, म्हणजे सेंद्रिय शेतीचा वापर करून आपण औषधी बनवले जाणार इथून पुढे. अगदी नारी निरोगी आहे, बी कॉम्प्लेक्स आहे, पित्ताचा त्रास असेल, मूळव्याध असेल, अगदी म्हणजे भरपूर म्हणजे पॅनक्रियाज ऍक्टिव्हिटी ऍक्टिव्ह झालेल्या असतात. ऍसिड आपल्या शरीरामध्ये योग्य तयार होत नसेल तर आरोग्याच्या निमित्त मशीन आहे का? असं काय मशीन सिद्ध केलेली तेलं यूज केली जातात, अगदी सिद्ध केलेली तेल वापरली जातात. कास्य मसाजचे तर खूप फायदे आहेत. अगदी कास्य मसाज यंत्र हे इतकं चांगलं आहे की तुमच्या पायाची जळजळ कमी होते, वजन अगदी वाढलेलं असेल तरी कमी होतं, वात पित्त कफ कमी होतं, आता पायाला मुंग्या येणं, व्हेरिकोज वेन्स, नसांचा प्रॉब्लेम, शिरांचा प्रॉब्लेम, डोकेदुखी,
अगदी उष्णता जास्त झाली असेल तरी पण याच्यावरती थाळी मसाज केला. पूर्वीच्या काळी जो पायाला तेल लावलं जात होतं तर कास्याच्या थाळीनं इकडे कास्याच्या मसाल्याने आणि टॉक्झिन पूर्णपणे निघून जातं. जे तुमचं टॉक्झिन निघतं विषारी द्रव्य याच्यावरती पाय ठेवा साईडला. अँटीक्लॉकवाईज फिरतं मशीन हे, उजवीकडून डावीकडे डावीकडून उजवीकडे असं फिरतं. आणि या मशीनचा फायदा इतका चांगला आहे की तुम्हाला अगदी म्हणजे जे काळं ब्लड हे येतं काळं म्हणजे टॉक्झिन्स बाहेर निघतं विषारी द्रव्य, तर हे जर तुम्ही कोंबडीला किंवा पक्षाला कुठल्या खायला दिलं तर ते जागेवर मरतं. इतकं शरीरामधलं विष बाहेर पडतं, यातलं हिट कमी होते पूर्णपणे. आहे नाही आहे नाही आहे इथं भरपूर आहे. याच्यावरती पण घ्यायचं. फूट मसाज म्हणजे अगदी म्हणजे आपल्या ह्या ज्या शिरा आहेत तळव्यामध्ये, तर तळव्यामध्ये पूर्ण शरीरामध्ये इथं काय डोकं आहे, इथं डोळे आहेत, हे सगळं फूट मसाजचं एक म्हणजे इथं पूर्ण शरीराला मसाज केल्यानंतर अगदी मानवी शरीरापासून म्हणजे मेंदूपासून ते पायाच्या नसेपर्यंत सगळ्या शरीराला मसाज होतो. तुम्ही एकदा जिंदालला जाऊन आलो ना बेंगळूर आदिवानी, त्याच्यानंतर आलो तुम्ही म्हणाल खरंच तिथलंच इथं आहे आणि माधवबागला गेला तिथलंच इथं आहे. काही तर खाली पडलं खाली पडले आहे भरपूर आहे. तेव्हा ते असं हे झालं ना त्याचं काळं काळं निघते असं सगळं कापडान पुसून. जर हीट वाढली असेल तर काळं निघतंय, टॉक्झिन्स विष द्रव्य बाहेर काळं निघाले ना जरा शरीरातले टॉक्झिन्स बाहेर निघतात. आणि जर टॉक्झिन्स नसतील तर निघत नाही तेवढं जास्त प्रमाणात. तुम्ही व्यायाम करता का नाही यावरनं पण ते सिद्ध होतं. मग शरीरामध्ये वात वाढला असेल, पित्त वाढला असेल, कफ वाढला असेल तरी पण या थाळीचा सर टाचदुखी असेल, कंबरदुखी असेल, शुगर वाढली असेल, उष्णता वाढली असेल, तुम्ही 15 दिवस महिनाभर सलग तुम्ही जर याचं ट्रीटमेंट घेतली तर पूर्ण शरीरातला दोष निघून जातो तुमचा. आणि आपलं आयुर्वेदिक मेडिसिन्स घ्यावं लागतं त्याच्या जोडीला. नाडी चेक केल्यानंतर लक्षात येतं यांचा प्रॉब्लेम काय आहे. सलग 15 दिवस तरी कमीत कमी घ्यावं लागतं. तुम्हाला तुमच्या गावात सुविधा उपलब्ध केली जाईल. तुम्हाला यायला मिळत नाही तर आपलं मशीन तिथं घेऊन आपण येऊ. प्रत्येक गोष्टीत सांगा प्रत्येकाला, कारण काकी साहेबांनी इतक्या सुविधा उपलब्ध करून दिल्या तुम्हाला. इथला भाग पोहोचत नाही ना इथला, म्हणून तर इथं मसाज घ्यायचा तो. सगळी बोटं पण खाली टेकवायची, ते बरोबर येते. पायाची सूज असू दे, नसांचं फुगणं असू दे, गाठींचा त्रास, गाठी फुगतात, हिरव्या होतात, नसा हिरव्या होतात पायाच्या. बेंगलोरला ते गेलं ना असं वेळच नसतंय. सकाळी 5 वाजल्यापासून दिवसभर मसाज, चालता उठता बसता येत नाही या वयात. मठ थेरपी असते. पोटावरती टेकाची माती रात्रभर भिजू घालतात आणि पोटावर घालतात. ती सगळं केलंय. 5 वर्ष केले. 5 वर्ष तिथे वर जास्त वर जास्त भरपूर आहे जे प्रकाश नको आता. बसायला चेहरा सगळ्यांना चेहरा नमस्कार, मी डॉक्टर विजय जगदाळे, फाउंडर BSL ऑफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, जयसिंगपूर. आज अहमदपूरमध्ये धन्वंतरी आयुर्वेदिक आणि नॅचरोपॅथी सेंटरचं आपण मोठ्या उत्साहात ओपनिंग केलं आहे. आज अहमदपूर नगरीमध्ये एक लोकांसाठी आपण एक आयुर्वेदिक सेंटर ओपन केलं आहे. त्याचा सर्वांनी लाभ घ्यायचा आहे. या आयुर्वेदिक सेंटरमध्ये आपण सर्व प्रकारचे आयुर्वेदिक औषधं लोकांना अगदी कमी
किमतीमध्ये आपण त्यांना प्रोव्हाइड करत आहे. त्यानंतर इथं नॅचरोपॅथीच्या जेवढ्या काय ट्रीटमेंट आपण पेशंटसाठी तो अवेलेबल करून दिलेला आहे. यामध्ये ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, ॲरोथेरपी, पंचकर्म, त्यानंतर ओझन थेरपी, त्यानंतर मेडिकावरती आपण वेगळ्या ट्रीटमेंट पेशंटला आपण इथं अगदी कमी रेटमध्ये अवेलेबल करून देतोय. तर सर्व अहमदपूर नगरीतील सर्व लोकांनी आणि पूर्ण लातूर जिल्ह्यातील सर्व पेशंटने याचा फायदा घ्यायचा आहे. जय हिंद. नमस्कार. धन्वंतरी मातेस वंदन करून आज या ठिकाणी मी माझे 2 शब्द मांडते. आज मला या ठिकाणी खूप आनंद वाटतो की गेल्या 15 वर्षापासून आम्ही म्हणजे अस्पतालमध्ये जायचं, कारण मला मायग्रेनचा त्रास, पित्ताचा त्रास, बाकी तर काही दुसरा त्रास नाही कोणता. मग एवढा मायग्रेनचा त्रास व्हायचा की वाटायचं आता कुठं जावं आणि हे डोकं असं आपटून घ्यावं, एवढा त्रास व्हायचा पित्ताचा आणि ते उलटायचा. हजारो लाखो रुपये खर्च केले काकांनी, पण मला कुठंच फरक पडला नाही. ॲलोपॅथीच्या गोळ्या 25-30 वर्ष मी खाल्ल्या, पण गेल्या 10 वर्षापासून मी एकही गोळी खाल्ली नाही. माझा एक आयुर्वेदिकवर भरोसा याच्याने झाला की स्वतः मला अनुभव आला. बँगलोरमध्ये जिंदाल त्या ठिकाणी आम्हाला म्हणजे खंदाडे काका आमदार होते तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही तिथे जा, तुमचा हा त्रास कमी होईल. मग मी एक वेळा गेले, तिथं गेले, त्याच्यानंतर थोडासा फरक वाटला मला. 10 दिवसाचं ट्रीटमेंट घेतलं आम्ही. त्याच्यानंतर माधवबागला गेले, मला कुठेतरी छातीमध्ये ते पित्तानं दुखत होतं, पण कुठेतरी भीती वाटायची की काय झालं की म्हणून. आम्ही जेव्हा माधवबागला गेलो त्या ठिकाणी मी 7 दिवस राहिले. 3 वर्ष लगातार माधवबागला गेले, 5 वर्ष जिंदाल बेंगलोरमध्ये गेले. आणि ती ट्रीटमेंट पाहून मला असं वाटलं की खरंच तो जर निसर्गरम्य वातावरण आहे. आणि तसंच श्री साई गणेश मिलिटरी कॅम्प इथला हा जो परिसर आहे हा 25 एकरमध्ये आहे. तर मी पण या ठिकाणी काहीतरी हे आम्ही करू शकतो. हे करण्यासाठी माझी गेल्या 1 वर्षापासूनची इच्छा होती की मला या ठिकाणी करायचंय. कारण जिंदाल आणि माधवबागच्या ठिकाणी 10 दिवस जर राहिलं तर आपण 1-1 लाख रुपये घालतो. तर या ठिकाणी कारण तेवढ्या ठिकाणी दूर जाऊन माझा हा जो इथला गोरगरीब असा जो म्हणजे जनता आहे माझी, तर ही तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. तर आपल्याला काहीतरी या ठिकाणी करावं, गोरगरिबांची सुविधा करावी आणि या ठिकाणी आपलं स्वतःच आहे. ही माझ्या मनामध्ये संकल्पना 1 वर्षापासून होती की मला या ठिकाणी करायचंय. आणि तीच मला ऊर्जा दिली ह्या म्हणजे मातेने, धरती मातेने आणि धन्वंतरी मातेने मदत केली. आणि या ठिकाणी मला ह्या मॅडम आमच्या आणि आदरणीय जगदाळे सर आणि सर्व त्यांचे डॉक्टर जगदाळे सर आणि माझ्या ह्या डॉक्टर मॅडम ह्यांची टीम मला मिळाली अचानकच. मनी नाही, ध्यान नाही, काही नाही, पण योगायोग असा झाला की त्यांनी आले की आम्हाला इथं अस्पताल खोलायचं आहे आयुर्वेदिकचं, तर ताई ही जागा मिळेल का? तर आम्हाला हो नक्कीच मिळेल. मग त्यांचं झालं आमच्या 1 महिन्यापासून सगळं इथं आम्ही व्यवस्थित केलं. त्यांच्या पूर्ण मशिनरी आणल्या त्यांनी या ठिकाणी. आणि माझ्या सर्व या जिल्ह्यामधील नाही तर या महाराष्ट्रामधील माझा जो सामान्य माणूस आहे तो या ठिकाणी येईल. आणि तो या ठिकाणी जसं हनुमानचं या ठिकाणी मंदिर आहे, साईबाबा गणेश भगवानचं मंदिर आहे, कुलस्वामी रेणुका मातेचं मंदिर आहे. आणि हा परिसर या ठिकाणी आमच्या 150 गायी आहेत. आणि या गायींचं गोमूत्र आणि शेण याच्यापासून जे नैसर्गिक खत तयार होतो आणि त्याच्यावरच आम्ही हा भाजीपाला बनवतो. आणि माझी एक इच्छा आहे, जो माझा या ठिकाणी पेशंट येईल तो 10 दिवस जर राहिला तर हे निसर्गरम्य वातावरण आहे या ठिकाणी राहील. आणि 10 दिवसामध्ये तो चुलीवरचा स्वयंपाक म्हणजे सेंद्रिय खताच्या भाज्या आणि भाकरी जे त्यांना त्यांच्या जो प्रकृतीला योग्य म्हणजे जे प्रकृतीला आरोग्याला जे हवं आहे ते या ठिकाणी बनेल. आणि माझ्या हा एवढ्या जनतेसाठी या ठिकाणी खूप खूप कमी दरामध्ये आम्ही या ठिकाणी सुविधा करू. हे माझे सर्व डॉक्टर्स टीम या ठिकाणी आलेले आहे. मी त्यांचे आभार मानते. आणि माझ्या जनतेला मी हात जोडून विनंती करते की कुणालाही त्रास असेल, एकच नाही त्रास, तुम्ही सांगा कोण्या त्रासावर हे आहे ते. कंबरदुखी, गुडघेदुखी, त्यानंतर BP, शुगर, थायरॉइड, कॅन्सर, TB काही पण प्रॉब्लेम असू दे, बॉडीमध्ये जे ऑर्गॅनिक सिस्टममध्ये काही प्रॉब्लेम असेल ती तुम्ही ते उचित चिकित्सा घ्यावं असं माझी पण विनंती आहे. खूप छान रिझल्ट आहेत 100%. आणि 24 आवर्स अवेलेबल आहे. BMS डॉक्टर कंटिन्यू अवेलेबल राहतील. त्यानंतर पंचकर्माचं सिस्टम पण आहे आपल्यामध्ये. शिरोधारामुळे माझा मायग्रेनचा त्रास कमी झाला मॅडम. फिजिओथेरपी आणि मठपॅक म्हणजे पोटावरती मठपॅक, शिरोधरती, पंचकर्मा, त्यानंतर नी जॉईंट, बॅक पेन ह्याची कुठं मसाज वगैरे होतील. त्यानंतर खास ताळे आहे, मेडिकल मशीन पण आहे, याचं ट्रीटमेंट घ्यावं. आणि आपलं जे BSL ही जी आहे BSL इंडिया प्रायव्हेट लिमिटेड हे प्रॉपर जयसिंगपूर महाराष्ट्र आहे. हे जे मेन लीडर डॉक्टर विजय जगदाळे आहे. ते 50 डॉक्टरांचा टीम आहे. टीम आपले किती डॉक्टर्स आहेत? 50 डॉक्टर्स आहेत ना. खूप छान होईल या ठिकाणी. आणि ही जी आहे, ही जी जागा आहे
नांदेड हायवे रोड, रोड अहमदपूर, लातूर हा जो हायवे रोड आहे एकदम रोडच्या छान साईडला आहे आहे. मॅडम, इतकं छान आहे की कुणीही पेशंट येऊ दे, रिलॅक्सेशनला असू दे, त्यां- काही सम प्रॉब्लेम आला ना, इथं आलं ना की वातावरण बघितल्यानंतर सगळी पेशंट क्युअर होतील. हे मी 100% का तरी वातावरण खूप छान वाटलंय, मला तर खूप आवडलंय. पेशंटांना पण खूप आवडते मॅडम, तर लांब लांब जाऊन ट्रीटमेंट घेऊन येतात ना, त्याबद्दल इथे येऊन त्यांनी ट्रीटमेंट पूर्ण लिंबाचे झाड आहेत म्हणजे या ठिकाणी, म्हणजे जे जे पाहिजे ते. शेवगा आहे शेतामध्ये, शेवग्यापासून पण म्हणजे माणसाला सर्व भाज्या आहे, सगळंच आहे. थँक्यू. आवाज बहुजनांचा.